मंडळ कधी स्थापन झाले? हे मंडळ 1968 साली स्थापन झालंय। या मंडळाची स्थापना मुस्लिम समाजातील एक तरुण कार्यकर्ता याकूब गनी सय्यद यांनी त्यांचे जे थोरले बंधू मोहम्मद अब्दुल गनी सय्यद शिक्षक व त्यावेळचे जे सहकारी होते त्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना पोलीस स्टेशनच्या खोलीमध्ये केली। जी खोली होती पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये ह्या छोट्याशा मंडळाची स्थापना झाली आणि आता याचा व्याप्त एवढा वाढला आहे की याच्यामध्ये सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, हलते दुलते देखावे करण्यात आले होते। त्यावेळेस कधी तुम्हाला पारितोषिक मिळालं होतं का या मंडळासाठी? बऱ्याच वेळेला पारितोषिक मिळालेले पोलीस खात्याकडून मिळाले आहेत, सांस्कृतिक विभागाकडून मिळालेले आहेत। अकलूजचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन बाळदादा यांच्याकडूनही पारितोषिक मिळाले। बाळवणीचे शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंदे यांच्याकडूनही बक्षीस आणि पारितोषिक मिळाले। आता आपण बघतोय की काही जागांनी मुस्लिम समाजाच्या बांधवांकडनं कधी कधी आपल्या हिंदू धर्माच्या सण साजरे केले जात नाही, पण आपल्या गावामध्ये हे धर्म साजरा करण्यात सगळ्या मुस्लिम समाजाचा व्याप्ती असते, तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे गाव आहे सर्व धर्म समभावाचं। आपल्या बरोबर मुस्लिम बांधव आहेत एक। नमस्कार। नमस्कार, नाव सांगा। माझं नाव अमीन खान पठाण उर्फ नटवर। तुम्ही या मंडळाशी किती वर्षापासून संलग्न आहात? म्हणजे मला जसं कळतं असं आम्ही या मंडळाशी संबंधित आहोत। गणपतीची ओढ कशी काय लागली तुम्हाला? आम्ही लहानपणापासून या मंडळात एक बाळ खेळाडू म्हणून आलो होतो। तिथून जी गणपतीची ओढ लागली ती आज तागायत आम्ही वर्षातून 12 चतुर्थ्या, गणेश जयंती सर्व बांधव मिळून आमच्या बरोबरचे जे सचिन दादा, कदीर भाई, दामू सर, शशिकांत लोखंडे, अतुल भाई, रणजित काळे, हे जे आमचे इतर सगळे लोक आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन कैलासवासी आमचे तालुमामा सय्यद म्हणून संस्थापक होते, त्यांच्या एक विचारसरणीतून की बाबा सर्व धर्म संभाव, कोणी कोणाच्या धर्माचा द्वेष करायचा नाही, या शिकवणीतून हे मंडळ आज 56 वर्ष झालं एक सर्व धर्म संभावनेतून चालू आहे। म्हणजे हा असा अनुभव असताना तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आम्हाला गणपतीची ओढ 10 गणपती गेल्यानंतर आम्हाला महिनाभर करमत नाही आणि महिनाभर अगोदर ओढ लागते। गणपतीची मिटिंग घ्यायची, गणपतीचे खेळ चालू करायची, यावर्षी काय कुठला खेळ बसवायचा हे। आणि आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे, आमच्या मंडळाच्या पटडीत तयार झालेला कार्यकर्ता तो सूरज कस्तुरे असू द्या, नानासाहेब देशमुख असू द्या, सचिन दादा असू द्या, अतुल सिंग भैस असू द्या, कुठल्याही विविध पदावर गेल्यानंतर त्यांनी त्या पदावर छाप पाडलेली आहे। संग्राम मंडळाचं मॅनेजमेंट हे उत्तम असतं आणि संग्राम मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी बारामती, सोलापूर, सांगली, आपल्या आसपासच्या परिसरातून आणि आपल्या गावातून गेलेल्या माहेरवशीन ह्या आवराजून संग्राम दोस्ती मंडळाची मिरवणूक कधी आहे त्या दिवशी आपल्या आप्तेष्टांना चौकशी करून त्या दिवशी हजारोच्या संख्येने येतात। यावर्षी प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे तुमच्या मिरवणुकीतून? यावर्षी उडत्या चालीची गाणी आहेत आणि एक फिरत्या रंगमंचावर लावणीचा कार्यक्रम आहे आणि भलेरे म्हणून एक गाणं आहे, अतिशय सुंदर आहे। त्याचं एक प्रतिनिधित्व दावण्याचा प्रयत्न केलेला आहे कदीरभाई पठाण, त्याला छोटू चोबे, मारुती शेंडगे, जिशान शेख, परत सूरज कस्तुरे यांनी एक प्रकारचं कदीरभाई पठाण यांना साथ देऊन ती गाणी बसवलेली आहेत। शिष्ट आहे, कुठलाही मुस्लिम कार्यकर्ता म्हणजे आमच्या मंडळासंबंधित मांसाहार अजिबात करत नाही, तो आपल्या गणपतीला अगदी कुलदैवताप्रमाणे मानतो आणि 12 चतुर्थ्याच्या वेळेस असतात आणि रोज ज्या आरत्या होतात त्यात कमीत कमी एक आरती मुस्लिमांची असते। चालू वर्षी झालेल्या आरत्यापैकी कोणाकोणाची आरती मुस्लिम समाजापैकी? शकील शेखची झाली, असद पठाण, काल असीन शेख, मायनूर पठाण, परत खान बाबा पठाण, आरिफभाई नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफभाई पठाण यांचे चिरंजीव खान बाबा यांनी सपत्नीक केली। त्यानंतर जिगर वाहिद सय्यद आणि पैलवान शाहिद सय्यद यांनीही केली। म्हणजे रोज एक ना एक आरती मुस्लिम समाजापैकी आहे। सर्व धर्म संभाव हा संदेश मी देऊ इच्छितो, कारण या मंडळाची स्थापना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या प्रसिद्धी प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणेच मुस्लिम समाजातल्या एका युवकाने, म्हणजे त्या काळात ते युवक होते, कदाचित आम्ही आता त्यांना चाचा म्हणतो, पण त्यांनी स्थापन केली। असं सर्व धर्म संभाव प्रत्येक जातीचं, मुस्लिम समाजाचा आहे, राजपूत आहे, महार, मांग, चांभार, कुंभार, लोहार सगळ्या जातीचं, मराठा, सगळे कोळी, सगळ्या समाजातील मुलं आमच्या मंडळात आहेत। सर्व धर्म संभाव एवढा संदेश देऊ इच्छितो। कसं आहे, वडिलांनी मंडळ स्थापन केल्यापासून म्हणजे जसं आम्ही बघतोय तसं तर या मंडळासोबतच आमचं म्हणजे
लहानपण गेलं. लोकशाही मार्गाने ज्या वेळी आम्ही मंडळाची मिटिंग घेतो त्यावेळी आम्ही विचारलं जातं आम्ही की बाबा तुला अध्यक्ष व्हायचं, कोणाला ज्याला अध्यक्ष व्हायचं त्यानं बोट वर करा. मग ज्याला जे इच्छुक आहेत त्यानं बोट वर केल्यानंतर सर्वांनी मते आम्ही त्याला अध्यक्ष करतो. एक मताने सर्वांनी खेळेमेळेनं सगळे. तर ह्या मंडळात माझा मुलगा आता 4-5 वर्ष झाले इथं आहे. पण माझे काय मी लहानपणापासून बघतोय तसं आमचे मामा तालुबाई सय्यद हे मंडळाचे संस्थापक असून त्यांनी मंडळाची स्थापना केलेली आहे. आणि आमचे मंडळाचे डान्स मास्टर शान शेख हे नेहमीप्रमाणे डान्स शिकवतात. एक आगळं वेगळं मित्रमंडळ जे आहे ते संग्राम मित्रमंडळ, जिथे मुस्लिम समाजाच्या बांधवांकडनं तर सर्व धर्म समभावाची आपली भावना ठेवून या मंडळाची स्थापना करून ते आजपर्यंत चालू ठेवले आहे. तर आज आपण या मंडळाशी बातचीत केली आहे. विनोद लोखंडेसह ER न्यूज मराठी. धन्यवाद.